जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। माणेगावमध्ये नाला नसल्यामुळे पावसाचं पाणी घरात शिरलं। अनेक घरांचं नुकसान झाल्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। चाळीसगाव तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। काही ठिकाणी जोरदार सरींसह वादळी वाऱ्यांचा इशारा। नाशिकच्या निफाडमधील चांदोरीमध्ये गोदावरी नदीनं पात्र सोडलं। हेमाडपंथीय मंदिर पाण्याखाली। खंडेराव महाराज मंदिरातही पुराचं पाणी शिरलं। पुरासोबत आलेले मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। मासेमारी करताना पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर पोहोचली। गेल्या 24 तासात 4 फुटांनी वाढ। नदीकाठची मंदिरं आणि अनेक बंधारे पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे भोरमधील भाटघर धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ। 5 दिवसात धरणाचा पाणीसाठा 11 टीएमसीनं वाढला। सध्या धरणात 47% इतका पाणीसाठा। खडकवासला धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग बंद। धरणाच्या पाणी पातळीमधील घट झाल्यामुळे विसर्ग बंद करण्याचा निर्णय। नदीपात्रात न उतरण्याचं प्रशासनाचं आवाहन। खडकवासला धरणात आता 16 टीएमसी पाणीसाठा। भुसावळमधील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था। थोड्याशा पावसानेही शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचे प्रकार। नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर। मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये गाळ साचला। केडीएमसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा 48 तासांपासून ठप्प। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 2 दिवस झालेल्या पावसामुळे कुऱ्हा काकुडा परिसरातील सर्व बंधारे पूर्ण भरले। बंधाऱ्यांमध्ये मोठा पाणीसाठा झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळालाय। गडचिरोलीच्या जारावंडी धान खरेदी केंद्रामध्ये वेळेवर उचल न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात धानाची नासाडी। शेतकऱ्यांकडून खरेदी केलेलं धान उघड्यावरतीच ठेवल्यामुळे धान पावसात भिजून लाखो रुपयांचं नुकसान। नंदुरबार जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतमजुरांवरती उपासमारीची वेळ। जिल्ह्यात अवघ्या 15% पेरण्या। पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगाम संकटात। पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पेठ परिसरातील वेळ नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी। काही घरात पाणी शिरल्यामुळे नुकसान। वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पेरण्यांना वेग। आतापर्यंत 88% पेरण्या पूर्ण। वाशिम जिल्ह्यामध्ये 15,000 हेक्टरवरती हळदीची लागवड। मागील वर्षीच्या तुलनेत हळद लागवडीच्या क्षेत्रात सुमारे 2% वाढ। नाशिकच्या मालेगावी कृषी केंद्रामध्ये बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। पावसामुळे जमिनीत ओल असल्यामुळे खरीप पेरणीला वेग। कृषी केंद्रांमध्ये मका बाजरी बियाणांना मागणी। नांदेडच्या विष्णुपुरी जवळच्या उड्डाणपुलाच्या बाजूचा भाग कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। वर्षभरापूर्वीच या ब्रिजचं काम पूर्ण झालं होतं। पावसाळ्यातील झाडांच्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिका ऍक्शन मोडवर। नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्याकडून कराडमधल्या धोकादायक झाडांची पाहणी। तातडीनं उपाययोजना करण्याच्या नगराध्यक्षांच्या सूचना। पुण्याच्या भोर तालुक्यातील पानवळ गावात ओढ्याच्या पाण्यात शेतकरी वाहून गेला। आनंदा कोंढाळकर असं शेतकऱ्याचं नाव। आनंदा हे शेताच्या बांधावरनं पाय घसरून ओढ्यात पडल्याची माहिती। बुलढाण्याच्या पिंपळगाव काळेमध्ये विजेच्या धक्क्यानं तरुणाचा मृत्यू। शेतात पंप चालू करताना विजेच्या धक्क्यानं मृत्यू। स्वप्नील आंबले असं तरुणाचं नाव। संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याचं आळंदीतनं प्रस्थान। ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात आळंदी नगरी दुमदुमली। हजारो वारकरी भाविक आणि भक्तांच्या उपस्थितीत माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा रंगला। नेवासा इथून आषाढी पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान। पहिल्या रिंगण सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती। आळंदीत पालखी मार्गावर महिलेचा जोरदार राडा। पालखी प्रस्थानासाठी नाकाबंदी असताना सुद्धा महिलेनं कार पालखी मार्गावरती घुसवली। आधी महिला रस्त्यावरती झोपली, मग पोलिसांची सुद्धा हुज्जत घातली। जुनी पेन्शन आणि बीएलओच्या अतिरिक्त कामाच्या विरोधात भंडाऱ्यात शेकडो शिक्षक रस्त्यावर। शिक्षकांनी शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला। रिक्त पदं तातडीनं भरण्याची आणि अशैक्षणिक कामं रद्द करण्याची जोरदार मागणी। धुळ्यात शिक्षक समन्वय समितीचा मोर्चा। टीईटी परीक्षा सक्ती रद्द करा। बीएलओचं काम इतर कर्मचाऱ्यांकडे द्यावं। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचा मोर्चा काढत आंदोलन। चंद्रपुरात टीईटी सक्ती आणि बीएलओ कामाविरोधात शाळा बंद आंदोलन। शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक दिली। मागण्या मान्य न झाल्यास यापुढे देखील संघर्ष कायम ठेवू, शिक्षक संघटनेचा इशारा। गोंदियात शिक्षकांचं जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचं ठिय्या आंदोलन। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नाशिकमध्ये शिक्षकांचा अशैक्षणिक कामं आणि टीईटी अटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा। अमरावती टीईटी विरोधात शिक्षकांचा मोर्चा। शाळाबाह्य कामं
आणि टीईटीला शिक्षकांचा विरोध. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिक्षकांचा भव्य मोर्चा. धाराशिव जिल्ह्यात परवानगीविना सुरू असलेल्या 5 इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याचे शिक्षण विभागाचे आदेश. विद्यार्थ्यांचं समायोजन जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये करण्यात येणार.